राम राम मंडळींनो, सर्वांना जय श्रीराम। काय पाहत होतो? ही आपली विहीर आहे। विहीर शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा अविभाज्य घटक असणारा म्हणजे विहीर। कारण की आपल्याला शेती करायचं म्हटलं तर आपल्याला पाण्याची आवश्यकता असते। आता मी माझ्या मळ्याच्या रानात आलेलो आहे। तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझं शेळीपालन। तुम्हाला मी दाखवलं छोटंसं, आणि त्याच्यासाठी मी केलेलं नियोजन, घास असन गवत असन हे तुम्हाला मी दाखवणार आहे। चला माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो। हे पहा, आपल्या विहिरीला पाणी थोडं थोडं येतंय, कारण की आपण याच्यात आहे का भरपूर असे आडे बोर घेतलेले आहेत। 3-4 आडे बोर घेतलेले आहेत। त्या आडे बोर मधून पाणी येतंय। आणि आता जून यायला एक 10-15 दिवस बाकी आहेत। आता आतापर्यंत तर आपल्याला पाणी भागतंय। हे आपल्या केळीत मित्रांनो, मला एक सांगा, एवढं भरपूर पाणी या केळींना, यांचे घड जळलेत। आणि तर आपल्याला ते दिसतंय ना ते बोर, त्या बोरचं सगळं पाणी यांनाच आहे। आणि बोर आपला चालतो 1-1.5 तास आता सध्या देखील, पण याचे घड आणि ह्या केळी सुकल्या का असतील बरं नेमकी? आता बरेच मित्र म्हणतील मला याला पाणी कमी पडलंय, हे झालंय ते झालंय, पण मित्रांनो अजिबात तसं नाही आहे। याला कंटिन्यू पाणी आहे। हे बोर तिथं लावलेलं आहे, आपण पाहू शकता। तुम्हाला मी पाणी बी दाखवतो। हे पहा, पाणी उपसलंय आता, जिथं जिरत आहे पाणी सगळं, मला दिसत असं यालाच पाणी आहे आतापर्यंत सगळं। हे बघा, हे केळीचा घड एकदम व्यवस्थित आहे। ही काढा, दिसत असेल तुम्हाला। फक्त ह्याच घडाला बहुतेक ऊन लागला असेल, बहुतेक अंदाज माझा असा। पण तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला नेमकी झालं काय असेल, यांचे पानं का असे जळले असतील। आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी इतके व्हिडिओ बनवतो, सगळं करतो, पण तुम्ही मला फॉलो करत नाहीत। एक शेतकरी पुत्र म्हणून, एक शेतकऱ्याचं होतकरू पोरग म्हणून आपण मला फॉलो करा आणि सबस्क्राईब बी करा, लाईक करा आणि कमेंट देखील करत जा। चला मी आपलं घास दाखवतो तुम्हाला। आपल्याला घास कापायचा आहे। पहा, आता हे गवत आणि आता हा आपला घास। मित्रांनो, हे काय दिसतंय तुम्हाला? हे मशीन लावलेलं आहे आता आपण। हे पहा, इथे एक मशीन लावलेलं आहे। ही सोलर प्लेट आहे मित्रांनो। आणि हा आपला घास आहे। या अलीकडा दशरथ घास आहे, पलीकडा ह्यो कापलेला आहे। उन्हामुळं किती पाणी दिलं तरी सुकत आहे सध्या। आता आपण परवा दिवशीच पाणी दिलं तर आज लगेच सगळं सुकलेलं आहे रान। हे झटका मशीन लावलंय म्हणजे आपल्याला इथं डुकराचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे। डुकरं सगळं नाश करते। एक दिवस जरी झटका मशीन बंद राहिलं ना, तरी बी डुकरं आहे का अख्खाच्या अख्खा घासाचा नासाडी करते। हे कापलेलं आहे आपण। याच्यावर आहे का मिरच्या लावलेल्या आहेत। याच्यावर आपण एक अशाच लावल्या होत्या, पण त्या चांगल्या प्रकारे आल्यात। आणि घास आहे हे कापलेला आहे सध्या। आपण पुढं जाऊन दाखवू। ते बघा, आपली लेकरं आणि आमची मंडळी घास कापी, ती दशरथ घास। हे पहा, आता हे पण कापणार आहेत आपण। हे आपला साधा घास आहे बरं का। हे सगळं दिसतंय निकडं, हे 4 वाफे, तर हे सगळं आपला गावरान घास आहे। आणि हे पलीकडे दिसतोय तुम्हाला, हे 2 किलो या वसरीला लांब लचक आहे एकदम। हे आपला दशरथ घास आहे। जसा कापीत येतो ना तशी उंची वाढत 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 गेलेली त्याची। आणि इकडे बघा, आपली मंडळी नाही, शंभो तसं नाही कापायचं बाबड्या, येळेन कापायची इकडं। होय, येळा तसं नाही कापायचं इकडे, तुला शिकवतो मी इकडे। हे आपला चिरंजीव आहे। हाय म्हण, हाय म्हण फॅमिलीला। हां चल, हाय फॅमिली। हां, ही आपली चिमणी। चिमणे चला, हाताला लागून घेता ना। ही आपली मंडळी घास कापी ती। आता मला बी कापायचं नाही म्हणतान, आई ताई हाताला लागन रे। हाँ, और क्या? ये हमारा दशरथ घास है ना। ये दशरथ घास है। हाँ, और हम काटने के लिए आए। हम काटने के लिए आए। हमारे शेरडे के लिए। हम के चेहरे के लिए। हाँ बघा, ये मिर्ची का झाड़ है। हाँ, और यहाँ पर सब तरफ मिर्ची का झाड़ है। सब तरफ मिर्ची का झाड़ है। हाँ, हाँ, और वो एक तरफ
ओ बड़े बड़े मिर्ची के दाड़े, वो दशरथ घास है ना. हाँ. हे देखो इधर शे सब दशरथ घास आहे. हा माझं पोरगं म्हणतं इकडं सगळा दशरथ घास आहे. हा चला बघितलं ना तुम्ही दशरथ घास कसं काय आपला. हा राम राम शेतकरी मित्रांनो. हा शेतकऱ्यांनो म्हणाव शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. कापूरची आहे जगाचा पोशिंदा आहे. जगातला पोचिंदे आहे. हा राम राम. राम राम. चला आता आपल्याला घास कापायचा आहे नाही तर परत आपल्याला तापते सगळे. आता परत एकदा तुम्हाला दाखवतो आपलं सगळं रान. मित्रांनो जर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. एक शेतकऱ्याचा पोर आहे आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शेळी पालन केलं आहे. त्याचबरोबर आपण आधी चाऱ्याचं योग्य असं नियोजन केलेलं आहे. आणि परत मित्रांनो तुम्ही म्हणता मी व्हिडिओ काढतोय तर काय घास कापीना. आता बायको माझी तिकडा घास कापू राहिलेली पलीकडे वसरीतला आणि मी अलीकडे कापतोय. आणि आम्हाला दोघांना मिळून येऊ घास कापावा लागतो रोजच्याला. सकाळ सकाळचं वातावरण आहे. 8-9 वाजलेले आणि 8-9 वाजताच पाहिलं ऊन सूर्यदेवता किती तापली. हा पहा इकडं माझा किती कापलाय मी ते. काम करावं लागत आहे मित्रांनो. तसं आपल्याला फुकट कोण खायला देणार थोडी. आपल्याला नोकरी का काय म्हणून आपल्याला कोणी खायला देणार आहे. त्याचं योग्य नियोजन केल्याच्या नंतरच आपण शेळ्या घ्यायला सुरुवात केली. आपण दशरथ घास केलेला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि गावरान घास देखील केलेला आहे. हा पूर्ण दशरथ आणि गावरान मिळून सगळा घास आपला एक पायलीचा आहे. आणि गवत बी म्हणजे एकदम उत्तम. आपण शेळी पालन करताना आधी का चांगला अभ्यास केला होता. यूट्यूबवरून केला होता. जे आपले मार्गदर्शक करणारे लोक आहेत हा यांच्याकडून देखील केला होता आपण. आणि अभ्यास केल्याच्या नंतरच आपण का आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन एक व्यवसाय प्रामुख्याने शोधलेला होता. तसं तो आम्ही पारंपरिक करीत होतो. एक शेळी राहायची आमच्याकडे कायम. आमच्या वडिलाच्या टायमाला भरपूर शेळ्या होत्या परंतु मध्ये मध्ये त्या थांबल्या गेल्या. आणि आता आम्ही दोघं नवरा बायको जेव्हापासून शेती करायला लागलो ना तेव्हापासून कळलं बा काहीतरी साईड बिझनेस पाहिजे ना आता आपल्याला. तर मग आम्ही शेळी पालन केलं. हे आपलं वावर आहे. याच्या पलीकडं बी आपलंच वावर आहे. ते मोकळं होतं ना विहिरीचं आणि त्याचं. आणि देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आपल्याला पाणी पण चांगलं आहे यंदा. आपला शेततलाव बी बागातला भरलेला आहे. तुम्हाला दाखवलेला आहे मी. आणि अशा प्रकारे आपण चाऱ्याचे नियोजन केलं आहे. दशरथ घास गावरान घास एक पायली सगळा दोन्ही मिळून एक पायली आहे. आपलं वरती गवत देखील आहे विन्नी गवत. आणि हे सगळं मिळून आपण शेळ्यांसाठी चारा तयार केलेला आहे. त्याच्याबरोबर आपल्याकडे भूस आहे एक पिकअपभर. त्याच्यानंतर 300 ते 350 आपल्याकडं बाटुके शेणासाठी कडबा बाटुके म्हणजे भरपूर असा चारा आहे आपल्याकडे. कंप्लीट 25-30 शेड आहे ना वर्षभर खातील एवढा चारा आपण तयार करून ठेवलेला आहे. दमादमाने आपण का शेळ्यामध्ये वाढ देखील करणार आहे. मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्यावर प्रेम दाखवण्यासाठी आणि एक शेतकऱ्याचं पोरगं मोठं व्हावं यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगत जा मी बदल करीत जाईन तसा. सर्वांनाच माझा जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय श्रीराम.